हरळी बुद्रुक येथील अमरदादा चव्हाण प्रेमी मंडळाची लाख मोलाची आर्थिक मदत, चव्हाण कुटुंबातील जुना राजकीय संघर्ष संपून एकजुटीचं दर्शन, भडगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत। हरळी बुद्रुक येथील अमरदादा चव्हाण प्रेमी मंडळाने भडगाव महागाव जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमरसिंह रामचंद्र चव्हाण यांना लाख मोलाची आर्थिक मदत करत भक्कम आधार दिला आहे। या मदतीमुळे प्रचाराला अधिक गती मिळाली असून मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना दिवसेंदिवस वाढते पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे। याबाबत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या। अमरदादा चव्हाण आणि प्रतिभाताई चव्हाण यांची निवडणूक जनतेनंच हातात घेतलेली आहे। जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातल्या संपूर्ण गावाचा आढावा घेतला तर आमच्या गणातील महागाव गणातील सासगिरी, चिंचेवाडी, वैराववाडी, हसूरवाडी, उंबूरवाडी आणि आज आम्ही इथं हरळीत आलो। इथला प्रतिसाद बघितला तर 70-80% पुढे सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत। विविध संघटना असतील, विविध पक्ष असतील आणि आता एकत्रित झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातून लोकांचा उठाव जोरात होत आहे। त्यामुळे ह्या विजयाला कुठल्याही ज्योतिषाचे साक्षीदार लागणार नाही। आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय झालेले आहेत। या निवडणुकीसाठी लोकांनी स्वतःहून आपल्या कष्ट केलेल्या रकमेतून अमरदादासाठी वर्गणी देऊन निवडून आणणार आहेत, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। प्रचाराबरोबरच आर्थिकसुद्धा अमरदादा आमच्या तळागाळाला प्रत्येक कामाला आलेला माणूस आहे। प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी कायम त्यांची झगडण्याची वृत्ती वेगळी आहे। इतर नेत्यांच्यापेक्षा माणूस वेगळा आहे। आमचं असं मत आहे, लोकांची अपेक्षा पैसे घ्यायचे नसते, नेत्यांची वृत्ती असते की पैसे द्यायची आणि मतं विकत घ्यायची। आमचं गाव वेगळं आहे। आम्ही अमरदादांना आर्थिक सहकार्य करून निवडून आणणारी माणसं आहे। आम्ही अशी तशी बोलत नाही। आमच्या हरळी बुद्रुकमधनं जास्तीत जास्त निधी गोळा करून अमरदादांना पैसे देऊन निवडून आणणार ही एवढीच ग्वाही देतो। हरळी ग्रामस्थांचा असा विचार आहे, जो माणूस रात्री आणि जो माणूस सर्वांना मदत करणारा माणूस आहे, त्याच्यासाठीच आम्ही संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी आम्ही एकनिष्ठ राहणार आहोत। विकास कामासाठी ही दोन्ही व्यक्ती चांगले आहेत हे आम्ही हरळीकरांनी ठरवलेलं आहे। तेव्हा एक मतानं आम्ही सर्व हरळीकरी जमून अमर चव्हाण व प्रतिभा चव्हाण यांना जास्तीत जास्त मताने आम्ही निवडून देऊ। साखर कारखान्यात नोकरी केलेला एक सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आहे। सध्या निवडणूक हा खर्चाचा आणि सर्वसामान्याला न परवडणारा विषय झालेला आहे। अशा स्थितीतही अमर चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारून जे धाडस केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे। अमर चव्हाण यांचं कार्य हे अगदी सर्वसामान्यापर्यंत पूर्ण माहिती आहे। कुणाच्याही मदतीसाठी ते एखाद्या अडचणीत रात्री 12 वाजता उभा राहतात। अगदी ते कॉलेज काळापासूनच त्यांची ती प्रवृत्ती असल्याकारणानं किंवा ती धडपड असल्याकारणानं कुणाला माहीत नाही अशी ती व्यक्ती आहे। त्यामुळं त्यांची उमेदवारी ही सर्वसामान्यांची उमेदवारी असल्याकारणानं सगळीकडे त्यांना पूर्ण पाठिंबा मिळत आहे। आमच्या गावातही त्यांना भरपूर पाठिंबा आहे। आम्ही सगळेजण अगदी मनपूर्वक प्रयत्न करून त्यांना 100% विजयी प्रयत्न करणार हे निश्चित। भडगाव महागाव जिल्हा परिषद गटातून अमरसिंह रामचंद्र चव्हाण, महागाव पंचायत समिती गणातून डॉक्टर प्रतिभा यशवंत चव्हाण तर भडगाव पंचायत समिती गणातून शिवाजी रामप्पा करिगार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रचारात सक्रिय असून गावोगावी मिळणाऱ्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर अमरसिंह चव्हाण यांच्या पाठीमागे त्यांचे काका प्रकाशराव चव्हाण यांचेही ठाम पाठबळ मिळाल्याने चव्हाण कुटुंबियातील अनेक वर्षापासून सुरू असलेला राजकीय संघर्ष मिटल्याचे स्पष्ट झाले आहे। सर्व चव्हाण कुटुंब एकत्र येत एकजुटीने प्रचारात उतरल्याने मतदारसंघात सकारात्मक संदेश गेला असून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक वाढली आहे। हरळी ग्रामस्थांनी केलेल्या आर्थिक मदतीबद्दल उमेदवार अमरसिंह चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त करताना जनतेच्या ऋणात राहणार असल्याचे सांगितले। ज्यावेळी राजकीय पक्षांच्या मुलाखती चालू होतात त्या दिवशी त्याला विचारलं जातं की तुझ्याकडे पैसे किती,
किती वर्षे काम केलास ही विचारायची पद्धत बंद होत चाललेली आहे. तुझ्याकडे पैसे किती आहेत म्हटल्यानंतर तू जिल्हा परिषदला किती खर्च करू शकतोस ही समाजातली धारणा होत चालली आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, या तालुक्यातल्या सामान्य माणसाचे काम काय असते ह्याचे नाव मी जवळनं ओळखलेले आहे. पण सद्य परिस्थितीला ही निवडणूक लागायच्या अगोदर झालेल्या विधानसभा आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर केला तर मला असं वाटायचं किंवा माझ्यासोबत असणारी काका जी मंडळी आहेत ती म्हणायची की दादा पैशाचं काय करणार आहेस. मलाही पहिल्यांदा भीती वाटायची, पण काका मी एका गोष्टीवर आज समाधानी आहे. उद्याच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे काय नाही मला याच्याशी काहीही देणं घेणं पडलेलं नाही आहे. त्याचं कारण जर काय असेल तर ह्या 16 गावात जिथं जाणार तिथं प्रत्येकाच्या मनात एकच काम आहे. कधीच कोण माणूस आला आणि भेटला आणि मला म्हटला नाही, कुठल्या तरुण मंडळानं सुद्धा मला म्हटलं नाही, कुठल्या बचत गटाच्या महिलांनी म्हटलं नाही की तुम्ही आम्हाला किती पैसे देता सांगा तेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहे. आज माझ्या सोबत माणसं कोण आहेत तर सामान्य माणूस माझ्या सोबत जोडला जातोय. आणि तो माणूस मला काय म्हणायला लागलाय तर दादा मला तुझ्याकडनं पैसे नको आहेत. मी हरेकरांनी मला सकाळी फोन केला, रणजित असेल प्रदीप असेल सगळ्यांनी फोन केला की दादा आम्ही गावातनं सगळ्यांच्याकडनं लोकवर्गणी गोळा केली आहे आणि तुम्हाला आज आम्ही मदत म्हणून लोकवर्गणीतनं देणार आहे. मला सांगायचं काय आहे, काही लोकांनी अपंग लोक आहेत त्याने 1000 रुपयाची पावती दिलेली, 1000 रुपयाचे एक पाकिट करून दिले आणि तो येऊन सांगतोय की साहेब मी माझ्याकडनं मदत घ्या. प्रत्येक गावात जाईल, सकाळी उजाडणारा दिवस आणि संध्याकाळपर्यंत येणारा खर्च जे आहे तो माझ्या खिशातनं 1 रुपये मला घालायला लागला आहे. मी म्हणणार नाही हे सगळं पैसे जे गोळा व्हायला लागल्या दिवसभराचा येणारा खर्च आहे तो सगळा खर्च जनतेच्या पैशातून व्हायला लागला आहे. ही निवडणूक मला असं वाटतंय की माझी परिस्थिती आणि ह्याच्यावर ही निवडणूक होत नाही आहे. ही निवडणूक जनतेच्या पैशावर यायला लागली आहे. मला ज्या तमाम माझ्या या मतदारसंघातल्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा जी मदत करायला लागल्यात, आर्थिक मदत, मी आयुष्यभर एक शब्द देतो तुम्हाला की दुसरा कोणतरी निवडणुकीला उभारणार त्याच्या खिशातले पैसे जाणार आणि तो नक्की 5 वर्ष विचार करणार की मी 5 वर्षात घातलेले पैसे कुठनं काढायचं, मी न घालायलाच नाही तर काढायचा संबंधच काय येऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला येणारी 5 वर्षे कुठल्याही पद्धतीचा आर्थिक लवलेश न ठेवता काम करणं हेच माझ्यासाठी फार महत्त्वाचं असेल. मी तुम्ही जी मदत म्हणून जी करायला लागलाय, ज्यांनी मला आतापर्यंत ज्यांनी मदत केली आहे मी त्यांचं ऋण म्हणणार नाही. त्यांनी या जनतेच्या सेवेसाठी म्हणून मला सहकार्य करायला आहे. मी या जनतेचा आयुष्यभर या जनतेनं माझ्यावर टाकलेला विश्वास आणि तुम्ही टाकलेली माझ्याबद्दलची अपेक्षा मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जी मदत करायला लागलाय ह्या मदतीचं ऋण मी माझ्या जीवनातल्या माझा असणारा तासातला क्षण आणि क्षण एकही मिनिट वाया न जाता जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा ह्या विचारानं जगण्याचं ध्येय मी पत्करलेलं आहे. मी मनापासून तुमचे हरळीकरांचे आभार मानतो. तर कळकळीची विनंती करतो, दोन्ही ठिकाणी घड्याळचं बटन दाबून दोन्ही जे उमेदवार आहेत तेवढ्या तोलामोलानं मतदान झालं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्थिक मदत, कुटुंबियांची एकजूट आणि कार्यकर्त्यांचा उत्साह या तिन्ही घटकामुळे भडगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अधिक भक्कम स्थितीत आले असून येत्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल असा विश्वास कार्यकर्ते आणि समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.